सकाळी उठल्या उठल्या ब्रश तयार करून मम्मीला पहिला दात घासा दिलो. लागलंच हातपाय तोंड बी धुवून घेतलं आपलं. त्यावरून पहिला नाश्ता चारून घेतलो. आई वडील तर आयुष्यात सगळ्या भावांना नाही तर काय सुद्धा नाही. भांडी धुवून झाल्यावर आंघोळ करून गंध लावून आपलं तयार झालो, कारण रावल्या संगड गावात जायचं होतं. मी आवरून बाहेर येऊन थांबलेलो, तवर मला भेटायला आल्यात बघा. रावल्या काय लवकर येणार म्हणून घरात जाऊन बसायचं म्हटलं, तवर हाक मारत आला बघा बाई. आल्या गाडी घेतली ती निघालो. मला म्हटल्याला 5 मिनिटात घरला जायचं, 2 तास झालं भावानं बसवलाय बघा मला इथं पण भावानं आपला एक फेरघाट पडला. आयुष्यात फक्त भावानं माणसंच कमवायचे, तो पैसा काय जाता न्यायचा नाही. ते आवरून लागलंच मित्राच्या दुकानात आलतो, कारण चष्मा घ्यायचा होता आपल्याला. कवा बी जायचं भावानं, आपल्याच भावाचं दुकान आहे, काय विषय नाही. कामावरून 4 दिवशी घराकडे निघालो बघा. येता येता मेस मधनं लागलंच डबा बी घेऊन आलो. आई साहेबांनी जेव्हा वाढल्याशिवाय आपल्या कशाखाली घासच उतरत नाही, म्हणून पहिला मम्मीचं जेवण तयार करून घेतलं आणि लागलं जेवायला चारलं मम्मीला. तोंडाला काय गोड लागणार म्हणून तेल चटणी जरा तयार करून घेतली. तेल चटणी भाकरी खाण्यात जे चूक आहे ते कुठल्या 5 स्टार हॉटेलच्या जेवणाला पण नाही भावा. जेवण कसे असू दे, समाधानानं खाल्ले की